छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी शूरवीर। स्वराज्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले, धर्मासाठी ज्यांनी असह्य यातना सोसल्या, ज्यांच्या पराक्रमामुळे औरंगजेब थरथर कापला, तो एकच राजा छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। त्यांचे बालपण हे पराक्रमी, शिस्तप्रिय आणि अध्ययनशीलतेत गेले। शिवाजी महाराजांनी त्यांना लहानपणापासूनच राजकारण, युद्धनीती आणि धर्मसंस्कृती शिकवली। मर्दाचा मुलगा मर्दच असतो। संभाजीराजे केवळ शस्त्रविद्या शिकले नाहीत, तर संस्कृत, फारसी, मराठी, हिंदी यांच्यासारख्या भाषा अवगत होत्या। ते विद्वत्तेतही श्रेष्ठ होते। 1680 मध्ये शिवराय स्वर्गवासी झाले आणि स्वराज्यावर संकटाची मालिका सुरू झाली। संभाजी महाराजांना बंदी बनवण्याचा प्रयत्न झाला। अंतर्गत राजकीय कटकारस्थाने शिगेला पोचली, पण संभाजी महाराजांनी या सर्व संकटांचा सामना करत सिंहासन मिळवले आणि प्रखर नेतृत्व दाखवले। मी स्वराज्याचा राजा आहे आणि कोणत्याही शत्रूशी लढण्यास तयार आहे। संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मोगल फौजेला 100हून अधिक लढायांमध्ये धूळ चारली। गोवा आणि कर्नाटक भागांमध्ये मराठ्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली। स्वराज्याच्या सीमेवर त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला। जोपर्यंत माझ्यात जीव आहे तोपर्यंत हिंदवी स्वराज्यावर एकही शत्रू विजयी होऊ शकणार नाही। औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केले आणि त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले, इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा। संभाजी महाराजांनी निर्भीडपणे उत्तर दिले, माझा धर्म माझा अभिमान आहे आणि मी तो विकू शकत नाही। तब्बल 40 दिवस त्यांना अमानुष यातना देण्यात आल्या, पण त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही। अखेर 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार मारण्यात आले। संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही। मराठ्यांनी पुन्हा जोर धरला आणि अवघ्या काही वर्षातच मोगल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली। संभाजी महाराज आजही जिवंत आहेत, त्यांच्या पराक्रमांच्या गाथांमध्ये, त्यांच्या बलिदानाच्या स्मृतीमध्ये आणि आपल्या रक्तात वाहणाऱ्या स्वराज्याच्या अभिमानात। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनल